नमस्कार. इतिहास माझ्या मातीचा या आपल्या युट्यूब चॅनल वरती मी सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण आलेलो आहोत आपल्या महाराष्ट्रातील एक मुख्य व्यावसायिक की जे शेतीबरोबरच मेंढी पालनाचा सुद्धा व्यवसाय करतात आणि आपल्या या आर्थिक विकासामध्ये यांचा सुद्धा खूप असा मोलाचा सहभाग आहे. असे आपले जवळचे लक्ष्मीनगर नाव सांगा की संदीप कारंडे यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. त्यांनी कशा प्रकारे हा व्यवसाय निर्माण केला, त्याचबरोबर यांची कितवी पिढी आहे व्यवसायामध्ये, यांना कुठल्या प्रकारचा त्रास होतो, त्याचबरोबर असं बरंच आपण काही काही त्यांना विचारणार आहोत. तर नमस्कार कारंडे सर. नमस्ते. काय काय सांगू शकता तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल? काय नाही, आता पुढे जलम आहे चालूच आहे आमचं. ते कवर बी चालूच राहणार. आता आम्ही आहे तर आमच्या पाठीमाग मुलांनी वळली तर ठीक आहे, नाही वळली तर मग ते त्यांचं ते व्यवसाय करू शकतात. काय पण दुसरा व्यवसाय काही करणार मग. तुम्ही किती दिवसापासून करता हे? आता या आमचा जन्म गेला त्यात. तुमचं लहानपणापासून करता? लहानपणापासून. शिक्षण नाही, काय नाही. पहिली दुसरी होती ती बी काढलं लगेच. आता हे चित्र बोलायच नाही कोणला. पण शिक्षण नसलं तरी तुम्ही चांगला आनंदी जीवन जगताय ना? हा, तर सांभाळायला लागतं, जीवाची आठबा करावं लागते सगळी. हे तुला आठबा करावं लागते. कळायला पाहिजे लोकांना तुम्ही कधी कष्ट करताय ते, बरोबर आहे का नाही? हे जर लोकांना नाही कळलं तर लोक तुमची दखल घेतील का? दखल नाही घेणार, बरोबर आहे का नाही? हा, दखल तशी घेणारच नाहीत ना. कसं लोकांचं कसं झालंय विषय, बंगला, गाडी, गोड, पैसा, सगळं असलं काम करायला नको म्हणतायत कोण. असलं काम लगे कामातून काय करतात उभं राहायला. आता आम्ही ओळखतोय, पण आमच्या पाठीमागे आमची मुलं नाही ना वाटत. बरोबर आहे ना. त्यांना ते शिकवावं लागेल तुम्हाला, कारण की इथून पुढे आता नोकऱ्या कमी कमी. हे तुमचा व्यवसाय का नाही, खूप मोठा व्यवसाय हा. तुम्हाला किती लोक सांगतील तुम्ही व्यवसाय करू नका, पण लय मोठा व्यवसाय हा. कारण की इथून पुढे अजून एखादा खुडीला असलं ते हटकावत, ते तरुण देत नाहीत. नाही, कसं तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला मॅनेज केलं पाहिजे, बरोबर आहे ना? परत हिथलं खायला संपल्यानंतर कुठे जाणार तुम्ही? लांब जातात, नाशिकला, कोपरगाव, एवढं. कोकणात जाता का? नाही, कोकणात नाही. आता पहिली जात होती कोकणात, आता नाही कोकणात जात. तुमची बिराड वगैरे कसं काय? नाशिकला जातात. नाशिकला ना? नगरच्या पुढं. तुमचं घोड असतात सगळी? सगळं सराजम सगळं लागतं त्याला. बारकी पिल्ली की त्यांची गोड्यावर टाकायला लागतात पोखरी. परत आमचं बिचार जेवणा खावण्याची परत आणि 8, 9, 10 वाजता काही टायमाला अशी वाटायला लागल्या. होय ना? आता इथं बसल्या जागेवर आहे, घरी गाव मन जमतय. बाहेर गावी गेलो नाही ना, महिनाभर अजून चालणार. महिना नाही, अजून एक गट उठलं की तिथनं पुढे 15 दिवस राहतात. 15 दिवसांनी जातात मग. बरोबर. तिथनं पुढे मग जातात. आणि कसं असतं नियोजन तुमचं ह्याचं सगळं? म्हणजे आता तुम्ही इथून गेला कोकणात खाली, कोकणातलं नियोजन कसं असतं तुमचं? कोकणातला आता आम्हाला नाही सांगता येतं. पहिली जात होती कोकणात. पहिली आमची कसं नियोजन असतं? आमची पहिली जात होती. आता तुम्ही काय जातो? आता आम्ही नाही. नाशिकला? पलवीच्या पुढे ना. तुम्ही नाशिक पर्यंत जाता का? आम्ही इकडे नाशिकला, शिर्डी साईबाबा, इकडे कोपरगाव, मनमाड तिथपर्यंत जातो. बाहेर असता तुम्ही? काय खालती परभणीला जातात. परभणीला पण खायला मिळतंय का? काय मिळते की कपाशी. कपाशी परत कांद्याची, इकडे कोपरगाव कांद्याची पाठवायला भेटते. कांद्याची रानं देतात. कपाशीचे बी काम करायला लावतात ते लोक. म्हणजे फुकट नाही देत काम, काहीतरी काम करावंच लागतं. नाही तर कसं आहे, शेवटी तुमचा शेतकरी बी आता काम करून घेतात. पहिली नव्हती घेत. आता एक 4-5 वर्षाच्या पाठीमाग चालूच झालं एक काम. चुकली ना ती. आता मला काय म्हणायचंय, तुम्ही संध्याकाळची मिळून बसवता रानामध्ये, असं भीती वाटत नाही का तुम्हाला संध्याकाळी? डाळ्या असतात ना, वाघूर, परत कुतारडी. होय ना?
कुत्री असतात. काय काय ठिकाणी असं बिबट्या आला, लांडगा आला, काय असं रात्र आपलं सावत्र एखादा आली जात त्याची काही वेळ सांगता येत नाही. होय ना. नाही नाही म्हणजे बिबटे चोर पण येऊ शकतात झोपून असले मग काय सांगता येते आपल्याला बिबटे येते का नाही. तसं असे भीतीच्या जागेवर पार करावं लागतं. होय ना. जागसुदी पाळी आता मी समजा थांबलो की 2 वाजता 2 तास किंवा 1.5 तास असं थांबायचं, मग दुसऱ्याला उठवायचं. असं जिथं भीती तिथं जागसुदी पळावं. आणि मग पोरांचं कसं काय तुमच्या? मग आता ही तुम्ही नाशिकला जाता, तिकडे जाता, पोरांचं शिक्षणाचं ह्याचं कसं काय? तिकडं हो तुमच्या बरोबर पोर असतील की? असतात की 4-5 जण असतात. जोडीदार दुसरं. मग शिक्षण कसं काय त्यांना शिकवायचं? शिक्षण का नाही, शिक्षण नाही तेवढं थोडं शिकवा की पोरांना सुद्धा. कसं पोरांना आता इथनं पुढचे आहे शिक्षण. आमची पिढी दादा माझ्यापासून ही पिढी नाही ना, शिक्षण नाही शिकवायचं पोरांना. कसं त्यांना थोडं ज्ञान पुढच्याला शिक्षण आहे. आता त्या गाडीचे मुलगा एक काम करतोय. ते काय म्हणतात तुमच्या आवाजात द्या बरं, आवाज द्या बरं, आवाजात बोला बरं. चालतंय, गाडी येते. चालते सांगायला लागली का? काय झालती ती आता रस्त्यावरती ना? रस्त्यावरती ना चित्रावर? हा लक्ष्मीनगर रस्त्यावरती ना? हा. ते बघा आपण पाहतो आता ही तुमची. तुम्हाला कळतं कसं व्हायला एखाद्या चुकलं का नाही? राहिले कुठतरी चुकून मग नाही कळत. तू गपचिप चूर झाली तर नाही. होय ना. नाही तुम्ही आता इथं चरताय बरं का, इथं चरताय एखादा कुठे नाशिकला गेला तिकडं आणि चुकून जर राहिलं कुठं ते तुम्हाला कळतं कसं? आता छप्पा बघावं लागतो. होय ना. हा, पुढे एकदम सेपरेट जातो. पुढे एकदम सेपरेट जाणार. तुम्ही मग चालत जाता का कसं? चालत जाणार. होय चालत आमच्या कशाची गाडी काही हे बघायचं का ती गाडी बघायची. असा विषय होतो. बरोबर. गाडी नाही ना आमच्याकडे. गाडी असली तरी ती किती जणांना येणार गाडी तुम्ही? गाडी एक जण गेला तर एक जण दुसरं नाही आवडत. एक जण आवडत नाही. तर 2-3 जण असल्या मग जमत. आणि मग तुम्ही तिकडे गेला आणि इकडे काय कार्यक्रम वगैरे असल्यावर मग कोणाचा? मग एक जण यायचं. एक जण न्यायचं. बाकीच्यांनी अडवायची. लय हल्ला कुत्रा हाल खात नाही. लय चित्र होता अवघड. बरोबर आहे ना. बरं तिकडे पाऊस आला, काय झालं? पावसाचे निवारा करावा लागतो. इथं आहेत पण जमते. आता काय तर बाहेर आहेत. आम्ही तर इथे गावाला आलोय. काय बाहेर आहेत, त्यांचा हाल कुत्र खात नाही. बरोबर. तुम्हाला गावच आहे तुमचं हे. बरोबर. त्याच्यामुळे काय अडचण नाही. इथली माणसं ओळखीची सगळी, त्याच्यामुळे काय बोलत नाही. काय नाही इथं नाही का अडचण. इथं आपलं गाव आहे म्हणतात. इथं ओळखीची. बाहेर गेल्यावर. आणि ही तुम्ही लोकर बिकर कसं काय काढता ह्याची? बाहेर लोकर काढत असताना ह्याची तुम्ही का मग जमती काढायला लोकर? कशी कात्री असेल ना? खात्रीचे म्हणजे काय होतं एक अर्ध. आता तुमच्यासारखं राहतं ओळखीत तिकडे एखादा दांबी जातो ते माहिती नसतं आपल्याला. नाही लोकर ह्याची लोकरवरची लोकरचे हे करतो. आता नाही तेव्हा पहिली घेत होती पण आता नाही घेत. ती जन बनवतात ना झोपायला? जन बनवतात ते आता नाही बनवत. होय ना. आता ते बुडले. आता अशी टाकून द्यावं लागते. होय ना. एकदा आवाज दे की त्यांना. आवाज दे की अशी टाकून द्यावं लागते. होय ना. हालत्यात काय रस्त्यावर येतात ना. त्याच्यामुळं लय देखील करावं लागत असं. असं कसं मला बघा की घरात राहणार, घरात शेरडा असतात त्यांना दावी असतात. होय. तरी ते ऐकत नाहीत. इथं बिनदावीची सगळी. बिनदावी. सध्या काही त्यांना जाळे गोल जाळे असते ना वाघूर. वाघूर असते त्याची मोकळी ही तरी बसतात संध्याकाळची. होय ना. त्यांना त्यांच्या जेव्हा पोटात घालील तेव्हा ते उभी राहतात. नाही तर तशी बी उभी राहत नाही. होय ना.
आणि यांचं दूध कसं काय मग दुधाचं? पोटभर जेवण त्यांना लागते. आपण कसे आपल्याला भूक लागली समजात आपल्याला खाण्याच भाग ह्यांना पोटात घातलं. आता जगात एक जण ती वांगी चारायला ती वांग्यावर न्यायची चारायला 5 वाजता इथनं आता रस्ते निघाले. नाही मला काय म्हणायचं, त्यांचं दूध निघत असेल की ह्याच्या मेंढ्यांचं वगैरे? दूध नाही, बारकी पिल्ले आहेत ना. पिल्लांना लागत, पिल्ल्यांना पाजायला लागते. बरोबर बरोबर. बारकी पिल्ले आहेत त्यांना पाजायला लागते. ती रस्त्यावर बघा, रस्त्यावर तिकडे काय गाभण असतात. ती येली की त्यांचं मागायला हे असतं. होय ना, त्याला गावले तर 5 मारतात. बरोबर. त्याला आजार औषध पाणी लागते. आणि ह्याचं विकायचं म्हणलं कुठे नेऊन विकता ह्यांना? विकायचं म्हणलं लोणंदला, दुसरीकडे कुठे? लोणंद नाही तर मग पालखीवाले गिरायक येतात. होय ना, जागेवर घेऊन जात असेल की तुमच्या डायरेक्ट ह्याच्यावरच? ते एखादा आपल्याला परवडलं तर आपण देतो, नाही परवडलं तर आपल्याला आपण एवढं अडपतोय आपल्याला परवडणार ना. बरोबर. ह्याची सगळ्यात जास्त विक्री कुठं म्हणजे कशासाठी लागतं? यात्रेला वगैरे कापत असतील का? आपलं कसं जीवन जगण्यासाठी किंवा आपले व्यवसाय चालू राहावा म्हणून. बरोबर. आपल्याला दुसरी कामं नाहीत म्हणून हे व्यवसाय चालू नाही चांगलं. काय ज्यांना दुसरा धंदा जमतो ती करतात हे धंदा मोडून. बरोबर. पण आपल्याला हे धंदा सोडून आपल्याला दुसरा धंदा येत नाही माहिती ह्याच्यात तुम्हाला माहिती सगळी. दुसरा धंदाच येत नाही, दुसऱ्या धंद्यात आपल्याला परवडत नाही ना. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला जमत नाही दुसरा धंदा. काय जमत ती करतात. हे धंदा मोडून दिलाय काय. होय ना, नाही बरोबर. किती कष्ट आहे ह्याच्यात लय कष्ट आहे. प्रत्येक म्हणलं तर एक दिवस तुमच्यासारखा एक दिवस गेला तर कशी वाळायची तुम्ही म्हणता काय करावं काय करा. बरोबर आहे ना, त्यात गावीचे जनावर सुद्धा आमच्या हातावर आले त्याच्यामुळे आम्हाला अनुभव गावलाय. त्यात आता कशी कुणा मला काय विश्वास माहिती का? तुम्ही संध्याकाळचं हे करता का नाही? दुसऱ्याच्या गावात जायचो संध्याकाळ राहणार नाही. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत बारकी पिल्ली पाजावं. गाव कसलं नाही, माणसं कसली नाही, पाजायची तुम्हाला तर माहितीच नाही. बरोबर आहे ना. शिवाय मालक तिथं ते वेगळंच. आता तिथं समजा मोकळं राहणे, मोकळं राहणं समजा चारा नेली आपण, शेतकरी कसला नाही. बरोबर. हे बी सांगता येत नाही. तरी अंदाज पण लावता आम्ही. शेतकरी बी काय चांगला असतं चांगलं समज ठेवायला काय अडचण. समजूतदार असल्या मग ते नाही काय म्हणत हा ना बाहेर म्हणतो. एवढा प्रश्न म्हणतो. एखादा डाबीचा असतो तो आणतो, नाही तर मग बकरी धरतो. बरोबर. काहीतरी आता कसं शेवटी प्रत्येकालाच काहीतरी लागतंय ना. मग ते बकरी धरलं की आपल्याला हाता पाया पडावा. बरोबर आहे. करता येत नाही. चालते जाऊ द्या. धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल माहिती. माझं आज आपण कारंडे सरांशी संवाद साधला आणि त्यांचा व्यवसाय जाणून घेतला. जर माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.